आणि तुम्ही जर इतके फास्ट नसाल पलटवण्यात तर काही हरकत नाही, तुम्ही लिहून ठेवा संदर्भ, पण मी सगळे वचन तुमच्यासाठी वाचतो की तुम्हाला सोपे जातील. तर आपण 2 मिनिटं आपण ह्या वचनावर की मरण याच्याविषयी आपण बोलू. कारण मरण हे काही मोहक किंवा आनंदित नाही, पण हे का आलं हे आपण आपल्याला माहित सुद्धा आहे, पण आपण काही वचनातून बघू. तर सगळ्यात आधी मरणाविषयीची जी माहिती आहे ते देवाने आदामाला दिली. सगळ्यात आधी की मरण काय आहे आणि काय येणार. तर आपण उत्पत्ती 2:17 मध्ये जेव्हा आदामाला बनवलं आणि देवाने उत्पत्ती 2:17 मध्ये आदामाला सांगितलं, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान, उत्पत्ती 2:17 वचन मी वाचत आहो, परंतु बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नको, जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील. तर हे मरण जे आहे याच्याविषयीचा संदर्भ पहिले देण्यात आला, हो की नाही, की असं असं करशील तर असं असं होशील, पण तू करू नको, नाही तर तू मरशील, हो की नाही. तर हे घडल्यावर, आणि तुम्हाला ही सगळी गोष्ट माहित आहे, आणि त्यानंतर आपण तुम्ही पान पलटा उत्पत्ती 3 मध्ये आपण जाऊ. उत्पत्ती 3 मध्ये ही जी माहिती आहे, आता त्यानंतर आदामाने हवेला सांगितलं असेल, आणि हवेने जेव्हा सर्प तिला मोहक करण्यासाठी किंवा पापात पाडण्यासाठी आला, त्या दोघांचं आपण बोलणं बघू. तर उत्पत्ती 3:3, परंतु असे एक झाड आहे, हे आता हवा त्या सर्पाला बोलत आहे, ओके. तर उत्पत्ती 3:3, परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये, देवाने आम्हाला सांगितले, बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका, त्या झाडाला स्पर्शही करू नका, नाहीतर तुम्ही मराल. हा दुसरा संदर्भ, मरण्याविषयी. अजून कोणी मेलं नाही, फक्त माहिती होत आहे का असं असं केल्याने असं असं होईल. आणि इथे हा सैतान येतो आणि तो 4थ्या अध्यायात 4थ्या वचनात उत्पत्ती 3:4 मध्ये, आणि त्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत देवाचा जो शब्द आहे त्याच्या उलट करण्याचा प्रयत्न करतो, पण देवाचा शब्द कधीच बदलत नाही. काय म्हणतो, तिला काय उत्तर दिलं, परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. हीच गोष्ट तो आज अनेक लोकांना प्रत्येक व्यक्तीला सांगतो की तू काळजी करू नको, देवाबरोबरचे तुझे संबंध दुरुस्त करू नको, तू काही मरत नाहीस, तुझ्यापाशी खूप वेळ आहे, तू काही काळजी करू नको, उद्या बघ, परवा बघ. याच्यापेक्षा हे तुझे जे समस्या आहेत, नोकरीविषयीचे, धंद्याविषयीचे, शेतीविषयीचे, तुझ्या शाळेविषयीचे, तुझ्या आरोग्याविषयीचे, तुझ्या पैशाविषयीचे, तुझ्या लग्नाविषयीचे, अरे याची काळजी कर ना. मरण कोण पाहिलं, ते कदाचित 40-50 वर्षानं तू म्हातारा वगैरे झाल्यावर मग कधी तू मरशील, त्याची का वाट पाहत बघतं का. तू मरणार नाहीस. आजही ही गोष्ट होते, पण तो काय करतो, मूर्ख बनवतो. तर आपण हे 2 संदर्भ बघितले, जेव्हा देवाने सांगितलं की माझ्या आज्ञा तू पाळल्या नाही तर तू मरशील. सर्प आणि हा सैतान आला, जो आजही ते कार्य करतो. तो म्हणते असं होत नाही, आणि आजही तेच गोष्टी तो करतो, आणि आपण आजही त्या आदाम हवेसारखे फसतो. पण नंतर काय झालं, हो की नाही. आता मरण आतापर्यंत आला नाही, पण देवाच्या शब्दाच्या विरुद्धात जेव्हा जातो, आता तुम्ही उत्पत्ती 5 मध्ये जा, आणि मी तुम्हाला मरण काय आहे हे देवाच्या वचनातून, कारण आता तुम्ही देवाचा शब्द ऐकला नाही. आता देव काय म्हणतो, मी तुमच्यासाठी सगळे हे वचन, जेव्हा पहिल्यांदा मरण आलं, कारण देवाचा शब्द तुम्ही ऐकला नाही. तर बघा उत्पत्ती 5:5, अशा रीतीने आदाम एकंदर 900 वर्ष जगला, नंतर तो मरण पावला. कारण त्याने सांगितलं होतं तू मरशील, नंतर तो मरण पावला. 5:8, शेख एकंदर 912 वर्ष जगला, मग तो मरण पावला. 5:11, अनोक एकंदर 905 वर्ष जगला, त्यानंतर तो मरण पावला. 5:14, केनान एकंदर 910 वर्ष जगला, नंतर तो मरण पावला. 5:17, महलेल एकंदर 855 वर्ष जगला, त्यानंतर तो मरण पावला. 5:20, यारेवर एकंदर 965 वर्ष जगला, त्यानंतर तो मरण पावला. 5:27, मशूल एकंदर 971 वर्ष जगला, त्यानंतर तो मरण पावला. 5:31, लामेश एकंदर
77 वर्ष जगला, नंतर तो मरण पावला. ओके नाही, देवाची आज्ञा, त्याचा शब्द आहे की हे करू नको, तू मरशील. त्याच्या विरुद्ध जसेच आपण गेलो, मरण, किती की तुम्ही फसून जाऊ द्या स्वतःला, किती की सैतानाला तुम्ही त्याचे जे बोलतो तो, ओके नाही, आजही आपण जेव्हा जन्मतो आपल्याला तो आंधळ्या करतो आणि कोणीच याची वाट बघत नाही, कोणी या गोष्टीसाठी रेडी नसतं. जर तुम्ही देवाचे वचन, आपण यातला कुठलाही, या जगातला कुठलाही व्यक्ती देवासोबत चालत नाही, त्याचे वचन ऐकत नाही, त्याला मरण आहे, त्याला मरण आहे. पण याच्यात एक असा होता हनोक, जो देवासोबत चालला. सुंदर वचन आहे उत्पत्ती 5:24. एके दिवशी हनोक देवाबरोबर चालत होता, नंतर तो नाहीसा झाला, कारण देवाने त्याला नेले. आपण सगळं मरण बघितलं, याच्यात एक होता जो मरण पावला नाही आणि देवाला त्याला नेले. याचा अर्थ की याच्यातही आशा आहे, याच्यातही आशा आहे की आपण सुद्धा, तुम्ही आणि मी सुद्धा मरणातून जीवनात जाऊ शकतो. किंवा असंही होऊ शकते, जर प्रभू आज आला आणि जर आज रॅप्चर झालं आणि उचलण्यात आलं, तर मरण बघणार नाही. या सगळ्या गोष्टी विश्वासाने होतात. वचन तुमच्यासाठी इब्री लोकास पत्र 11:5 नवीन करारामध्ये या हनोक विषयी, इब्री लोकास पत्र 11:5, ज्याला देवाने उचललं, हे बाकीचे त्याचे आई वडिलांपासून बहीण भाऊ सगळे मेलेत, कारण देवाचा शब्द त्यांनी ऐकला नाही. पण इतक्या मरण्याच्या याच्यात सुद्धा हनोकला मरण आले नाही. याचा अर्थ होतो की तिथे आशा आहे. आणि या गोष्टीविषयी आपण बोलू. इब्री लोकास पत्र 11:5, विश्वासामुळे हनोकला देवाकडे नेण्यात आले, यासाठी की त्याला मरणाचा अनुभव आला नाही व तो कोणाला सापडला जाऊ नये म्हणून देवाने त्याला दूर नेले. पण तो वर घेतल्या जाण्यापूर्वी त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषित असे. कंडिशन आहे. पहिले तर त्याला मरण आलं नाही, देवाने त्याला दूर नेलं, त्याला उचलण्यात आलं, पण त्याच्याबद्दल साक्ष देण्यात आली की तो देवाला संतोषित असे, म्हणजे देवाला तो आनंदित करत असे. अरे माझी तर इच्छा आहे, मी कशाला, माझी, तुम्हा प्रत्येकाची इच्छा असेल, हो की नाही. कोणालाच मरण आवडत नाही. मग त्याच्यासाठी पर्याय आहे. आपण बघू हनोकचा काय पर्याय होता, तर तो देवाला आनंदित करत होता. दुसरा प्रश्न, आनंदित कसं करावं, त्याचं उत्तर इब्री पत्र 11:6 त्याच्याच खालच्या वचनात, आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषिणे अशक्य आहे. विश्वासाशिवाय तुम्ही म्हणाल देवाला कसं आनंदित करावं, मी काय पैसा देऊ का, मी चांगल्या प्रार्थना करू का, मी चांगले कार्य करू किंवा गरीबाची सेवा करू, काय करू का देव आनंदित होईल. देव फक्त तुमच्या विश्वासाने आनंदित होतो. म्हणून तुम्हाला हे कळतं का, मनुष्य असा आहे की ज्या गोष्टी सोप्या आहे त्या गोष्टी तू कठीण करतो, आणि ज्या जगातल्या सगळ्यात कठीण आहे, ज्या अशक्य आहे, त्या फक्त विश्वासाने तुम्ही करू शकता. काय म्हटलं त्याने, आणि विश्वासाशिवाय, इब्री लोकास पत्र 11:6 आपण वाचत आहोत, आणि विश्वासाशिवाय देवाला संतोषविणे अशक्य आहे, कारण जो कोणी देवाकडे येतो त्याने असा विश्वास धरला पाहिजे की देव आहे, आणि जे त्याला शोधतात त्याला तो बक्षीस देतो किंवा त्याला तो सापडतो. म्हणून या सगळ्या गोष्टीत सगळ्यात महत्वाचं काय आहे, विश्वास. आता तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. मरणातून आपण हनोक सारखे उचलल्या जाऊ शकतो. कसं, तर देवाला संतोषविण्याने, संतोष किंवा आनंद दिल्याने. दुसरा प्रश्न, देव कसा आनंदित होतो, देव कसा आनंदित होतो, तर विश्वासाने. आता चौथा प्रश्न, विश्वास कशानं येतो. इथे सगळे लोक मार खातात. मॅक्सिमम लोकांचा, जे स्वतःला ख्रिस्ती समजतात, बाकीवर बोलतही नाही, त्यांचा विश्वास कशावर आहे, त्यांच्या भौतिक ज्या गरजा पूर्ण होतात,
जे त्यांना जगिक आशीर्वाद भेटले जातात. देवाच्या शब्दावर त्यांचा विश्वास नाही, की देवाचा शब्द काय म्हणतो, की कशामुळे विश्वास येतो. त्यांचा विश्वास या जगिक गोष्टीवर आहे, देवाच्या शब्दावर नाही. आपण बोलू, पण चुकतं कुठं? चुकतं इथं, की आम्ही काय होतो ना आज आम्ही काय झालो, आमची परिस्थिती काय होती, आज देवाने आम्हाला काय दिलं. विश्वास आहे कुठल्या गोष्टीवर आहे? भौतिक गोष्टीवर. वचन ते म्हणत नाही का तुझी परिस्थिती बघ काय होती आणि तुला मी काय केलं, माझ्यावर विश्वास धर. आपण त्याच गोष्टीवर विश्वास धरतो. वचन ते म्हणत नाही. आपण विश्वासापर्यंत आलो. आता आपण बोलत आहोत विश्वास येतो कसा. कारण एखाद्याचा माझ्यापेक्षाही जास्त विश्वास असेल, पण तुझा विश्वास कशावर आधारित आहे हे खूप महत्वाचं आहे. तुमचा विश्वास का मी लहानपणापासून देवानं मला कसं सांभाळलं, कुठल्या दुर्घटनेतून सांभाळलं, कसं गरिबीतून काढलं, कशी चांगली नोकरी दिली, कशी चांगली गाडी दिली, कशी चांगली कार दिली, कशी चांगली बायको दिली, कसा मोठा बंगला दिला, कशी मला कार दिली, कसं मला वैभव दिलं, याच्यावर जर तुमचा विश्वास आहे, रेतीचे घर आहे ते धडाधडा पडून जातील. देव या गोष्टीविषयी बोलत नाही. तर विश्वास कशाने येतो? रोमकरास पत्र 10:17 लिहून ठेवा, करून ठेवा. याच्याशिवाय कुठल्याच गोष्टीने विश्वास येत नाही. रोमकरास पत्र 10:17 याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शब्दाद्वारे प्राप्त होतो. जेव्हा देवाचा संदेश शिकवला जातो, जेव्हा तुम्हाला बायबल त्याचा खरा उलगडा केला जातो, जेव्हा त्याचे शब्द सांगितल्या जातं, तेव्हा हा विश्वास तुमच्या हृदयात उतरतो. म्हणूनच तुम्हाला वारंवार ही प्रार्थना केली जाते की संदेशात उपस्थित असा. मी प्रयत्न करतो जे शब्द आहे ते आपण देवाच्या वचनातून बघू. आणि जेव्हा तुम्ही विश्वासाने इथे येता आणि हा देवाचा शब्द जेव्हा सांगितला जातो, जेव्हा तो संदेश तसा सांगितला जातो, तुम्हाला तुमच्या पापाची जाणीव, आपला जो न्याय होईल त्याच्याविषयी, देवाने जे रक्त तुम्हाला माझ्यासाठी सांडवलं, जे त्याने क्रुसावेवर केलं, या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला शिकवल्या जातात, त्याच्यावर तुमचा जेव्हा विश्वास निर्मित होतो, तो विश्वास तुम्हाला देवासोबत घेऊन जाईल. तो विश्वास तुमच्या तारणासाठी टिकून राहील. त्याच्यामुळेच तुमचं तारण होईल. कारण या दगडी हृदयावर दुसऱ्या कुठल्याच गोष्टीचा वारा होत नाही. तर देवाचा शब्द जो धारधारी तलवार आहे, जो तुमच्या हृदयात जेव्हा बोलला जातो आणि शिकवला जातो, तो तुम्हाला पापाविषयी, न्यायाविषयी, नरकाविषयी, आपल्या मनुष्याच्या आध्यात्मिक स्थितीविषयी जेव्हा तो देवाच्या वचनातून उलगडा केला जातो आणि तुमच्या हृदयात ती तलवार उतरते देवाच्या शब्दाची, आणि तुमचं दगडी हृदय तो चिरतो आणि ती जी जमीन रेडी होते, ते तुमचं हृदय जे रेडी होतं ते प्रभू येशू ख्रिस्तासाठी असतं. ते हृदय प्रभू येशू ख्रिस्त बघतो. ते विश्वासू हृदय जे असतं त्याला देव प्रिय आहे. खूप महत्वाचं मी तुम्हाला सांगत आहे. विश्वास कशावर आहे तुमचा? म्हणून महत्वाचं आहे अशा चर्चेसमध्ये राहणं. म्हणून महत्वाचं आहे की अशा लोकांमध्ये किंवा पास्टरमध्ये राहणं. मी स्वतःची बळाई मारत नाही, पण मी स्वतःच या गोष्टीने तारल्या गेलो म्हणून तुम्हाला या गोष्टी शिकवतो. नाही तर तुम्हाला फक्त मी इमोशनल बनवू शकतो हवेत, चांगले म्युझिक आणि चांगल्या चांगल्या गोड गोड गोष्टी सांगून, आणि तुम्ही फसले जाल. म्हणून देवाचा संदेश ऐकल्याने तो विश्वास येतो. म्हणून तुमचा जो विश्वास आहे तो देवाच्या संदेशावर टिकून असला पाहिजे. इथे माझा काका तो शेतकरी आहे. तुम्हाला मी वारंवार हे उदाहरण दिलं. जेव्हा तो जमिनीवर जातो, त्याच्या शेतीवर, ती काळी जमीन काहीच उपयोगाची नसते. तो त्याच्या मुलांना सांगून जा रे इथं पेरणी कर म्हणू शकत नाही. त्याच्यावर त्याला कष्ट करावं लागतं, त्याच्यावर त्याला नांगर चालावं लागतं, त्याच्यावर त्याला पाणी आलं पाहिजे, त्याच्यावर त्याला खत टाकलं पाहिजे, त्याला तो रेडी करतो ती जमीन. आणि मग ती रेडी झाल्यावर, पाऊस आल्यावर, तेव्हा हे खडक जमीन जे असते ते मऊ होते आणि त्याच्यावर तो खत टाकतात, बियाणं टाकतात आणि त्याच्यातून ते बीज आणि त्याच्यातून तुमचं रोपटं येतं. देवाने तुम्हाला या गोष्टी वचनातही सांगितल्या आहे.
हो की नाही? एक शेतकरी तो काय म्हणतो, पेरायला गेला. जमीन काय होती? दगडी होती. ती आत शिरली नाही, सैतानाला ते घेऊन गेला. पण जेव्हा हे जमीन का उदाहरण दिलं? कारण आपल्या हृदयासोबत त्या गोष्टी जुळतात. तिथे जेव्हा तुमचं हृदय रेडी होतं, तिथे जशी तो त्याच्या शेताची मशागत करतो, तसं देवाचं वचन जेव्हा आपण वारंवार ऐकतो, तुमच्या हृदयावर तो घात करतो, वार करतो आणि तुमचं हृदय रेडी करतो की देवाचा शब्द तुमच्यावर उतरावा. म्हणून या गोष्टी महत्वाच्या आहेत. चला, तर सगळ्यात महत्वाचं आपला विश्वास कशावर आहे? रोमकरास पत्र 10:17 आपण वाचलं. याप्रमाणे संदेश ऐकल्याने विश्वास मिळतो व संदेश ख्रिस्ताच्या शब्दाद्वारे प्राप्त होतो. आणि इतकं सुंदर आपण बघितलं की आपण हनोकला उचलण्यात आले, कारण हाच विश्वास त्याच्या हृदयात होता. देवाने त्याला बघितलं आणि त्याला उचलण्यात आलं. त्याला मृत्यूची चव चाखली, त्याने मृत्यूची चव चाखली नाही असे. पण प्रश्न असा आहे, असं घडणं शक्य आहे का? हो की नाही? असं होऊ शकते का? असं होऊ शकते का हे? आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं जे उत्तर आहे ते विश्वासात आहे. ते विश्वासाबद्दलच्या गोष्टी आहे. आणि आणखी एक वचन वाचू, इब्री लोकास पत्र 11:1. इब्री लोकास पत्र 11:1. तुमच्या बायबलमध्ये जेव्हा तुम्हाला विश्वासाची कमी होत असेल आणि जेव्हा तुम्हाला विचार येत असेल, हे सगळे संदर्भ लिहून ठेवा. तर पूर्ण बायबलमध्ये जर एक चॅप्टर किंवा अध्याय जो विश्वासाविषयी बोलतो, तो इब्री लोकास पत्र 11, ज्याच्यात बायबलमधले जितके लोक होऊन गेले त्यांचा संदर्भ दिलेला आहे. तर इब्री लोकास पत्र 11:1. आता विश्वास म्हणजे, विश्वास काय आहे? ओके नाही? हे पण आहे ना की विश्वास काय आहे? विश्वास तर देवाच्या संदेशाने येतो, पण ते आहे काय? तो दिसतं कसं? ते वाटतं कसं? मोठं लहान कसं? लहान विश्वास मोठा विश्वास असतं काय? तर त्याचं उत्तर इब्री लोकास पत्र 11:1. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरवसा असणे. ज्या फक्त आपण वाचतो आणि त्याच्यावर विश्वास ठेवतो की देवाने आबेलला, हनोकला उचलले. विश्वास, म्हणून तुम्हाला सांगितलं मी, दिसण्यावर नसतो. तुमचे भौतिक आशीर्वाद आणि ज्याही तुमच्या खूप साऱ्या स्पिरिच्युअल गोष्टी होतात त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर देवाच्या शब्दावर विश्वास काय आहे? न दिसणाऱ्या गोष्टीवर आहे, दिसणाऱ्या गोष्टीवर नाही. दिसतं ते विश्वास नाही. ते तर तुम्हाला कोणी पटवून दिलं की हे बघ, आता विश्वास बसतो. हो, माझा बसला, कारण मी बघितलं. काय म्हटलं तुम्हाला? धन्य ते लोक. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थान झाल्यानंतर त्याच्या शिष्याला भेटायला गेला, थोमाने काय म्हटलं? मी जोपर्यंत त्याच्या कुशीत बोट टाकणार नाही तोपर्यंत मी विश्वास ठेवणार नाही. आणि जेव्हा त्याने ते केलं, येशू ख्रिस्ताने म्हटलं, धन्य ते लोक जे न बघता विश्वास ठेवतील. आज आपल्याला काय पाहिजे? तू दाखव, काही चमत्कार घडो. आमच्या चर्चमध्ये तो होतात सुद्धा आणि आम्ही विश्वास ठेवतो. हे बायबल विरोधात आहे. विश्वास काय आहे? मी स्वतः सांगत आहो का? डेफिनेशन मी बनवले आहेत का? 11:1. आता विश्वास म्हणजे आम्ही जी आशा धरतो त्याबद्दलची खात्री, म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्याबद्दल भरवसा ठेवणे. आपण ज्या गोष्टी पाहू शकत नाही त्याबद्दल भरवसा ठेवणे, याला विश्वास म्हणतात. आणखी आपण सुंदर गोष्टी आपण बघू. मला तर या हनोक विषयीच्या, ओके नाही, आपण हे बघितलं की हनोकला उचलण्यात आलं. आणि आपण जर नैसर्गिक अशा गोष्टी आपण ज्या बघितल्या तर आपल्याला वाटतं असं कसं शक्य आहे? मनुष्य कधीच असा उचलल्या जाऊ शकत नाही. म्हणून काही प्रश्न आहे आपल्याला. पण त्या प्रश्नाचं उत्तर, जो निसर्ग बनवणारा आहे ना, देवाला निसर्गाने देवाला बनवले आहे, त्याला कुठल्या गोष्टी शक्य आहे का? ओके नाही? आणि एक सगळ्यात महत्वाचं, याच्याकडे तुमचं लक्ष असू द्या. देवाने हनोकला उचलले आणि कुठे तरी नेलं. म्हणजे सगळ्यात महत्वाचं याच्यात काय आहे की याच्याशिवाय सुद्धा एक ठिकाण आहे. ओके नाही? एखादा व्यक्ती तुमच्यातला निघतो आणि दुसऱ्या जागी घेत जातो. तो गायब झाला का? नाही. तो या ऍड्रेसवरून दुसऱ्या पत्त्यावर गेला, या पत्त्यावरून दुसऱ्या पत्त्यावर गेला. याचा अर्थ आपल्याला काय करतो? सगळ्यात महत्वाचं की देवाने हनोकला नेलं, याचा अर्थ तिथं एक ठिकाण आहे जे आपल्याला माहित नाही.
किती सुंदर एक गोष्ट आहे, कारण तिथला मनुष्य नाहीसा झाला. तर याचप्रमाणे आपल्याला सुद्धा कळतो, कारण हा जो हनोक आहे, ही जी सुरुवात उत्पत्तीमध्ये बघतो, तो आपला प्रत्येकाला तो काय करतो, रिप्रेझेंट करतो, आपलं प्रतिनिधित्व करतो या गोष्टीसाठी की जे लोक तारल्या जातात प्रभूमध्ये, त्यांना तो उचलून घेईल आणि त्यांना त्याच ठिकाणी नेईल जिथे हनोकला ठेवण्यात आले. म्हणून हे उदाहरण देवाने आपल्याला दिलं. आता आपण म्हणू की हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, तू सांगून आला की हनोकला नेलं, तो आपला प्रतिनिधित्व रिप्रेझेंट करतो आपल्याला, ओके नाही. आणि पण आपण आता नवीन करारात आहो, आपण न्यू टेस्टिमेंट मध्ये आहो. मग हनोकच्या गोष्टी या ज्या देवाने त्याला उचलून नेलं, या शक्य कुठे होतात, तर आपण या सगळ्या वचनातून बघू. पहिलं करिन्थरास पत्र, नवीन करार मधलं पहिलं करिन्थरास पत्र 15, पहिलं करिन्थरास पत्र एक सुंदर अध्याय आहे. आणि या गोष्टीसाठी मी वाट बघतो, या गोष्टीसाठी सदैव मी वाट बघतो की ही गोष्ट घडावी आणि होणार आहे. आणि तुमच्यासाठी मी वाचतो पहिलं करिन्थरास पत्र 15:50. तुमच्या डोक्याच्या मागे किंवा तुमच्या डोक्यात ही गोष्ट असू द्या की हनोकला उचलण्यात आलं, आपलं काय, त्याचं उत्तर इथं आहे. इथे पॉल लिहितो पहिलं करिन्थरास पत्र 15:50 मध्ये, बंधूंनो मी तुम्हाला सांगतो, आपल्या मांस व रक्त असलेल्या जगिक शरीराला देवाच्या राज्यात वाटा मिळू शकत नाही. म्हणजे या शरीराविषयी आपण बोलत आहोत. तसे विनाशीपण अविनाशीपणाचा वारसा मिळू शकत नाही, कारण हे विनाशी शरीर आहे, हे अविनाशीपणाचा वारसा मिळू शकत नाही. 51वं वचन, पहा मी तुम्हाला एक रहस्यमय सत्य सांगत आहे, आपण सर्व मरणार नाही, आपण सर्व बदलून जाऊ. हेच जे हनोक विषयीचं जे घडलं आणि कसं होणार हे 52वं वचन सांगतं. पहिलं करिन्थरास पत्र 15:52, क्षणात डोळ्यांची उघडझाप होते, इतक्या लवकर जेव्हा शेवटचा कर्णा वाजेल, कारण कर्णा वाजेल आणि मेलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ. आपण जे अजूनही जिवंत आहोत ते बदलून जाऊ असा तो म्हणतो. आणि हेच आपल्याला दिसतं, आपल्याला कळतं की कसं देव जी योजना हनोकसाठी देवाने केली ती आपल्यासाठी तो करणार आहे. आजही कर्णाचा आवाज येऊ शकतो, हो की नाही. आणि हे प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं येणं राहील, ज्या दरम्यान तो आपल्याला उचलून घेईल. त्याचे जे लोक आहेत, त्याचे जे तारलेले लोक आहेत, जे मी तुम्हाला सदैव सांगतो, सदैव तुम्हाला तारणाविषयी सांगतो. आणि हे जे आहेत त्यांना तो उचलून घेईल, जसा तो हनोकला घेऊन गेला तसं तुम्हाला सुद्धा. पुढचे वचन वाचू, कारण या विनाशी शरीराने अविनाशी पण धारण करावे आणि अमर्त्य शरीराने अमरत्व धारण केलेच पाहिजे. जेव्हा हे विनाशी शरीर अविनाशी पर्यंत धारण करील व हे मर्त्य शरीर अमरत्व धारण करील, तेव्हा पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे होईल, विजयात मरण गिळले गेले आहे. हे जे मरण जे आपण आधी बघितलं की ज्याच्यामुळे सगळे मरतात, आजही मरतात, पण आजही त्या हनोक सारखी आपल्याला आशा आहे. त्या हनोक सारखी आपल्याला आशा आहे की जसं देवाने याला उचललं तसं तो आपल्यालाही उचलेल. आपल्यालाही मरण बघण्याची गरज नाही. पण हे कसं शक्य आहे? तुम्हाला जसं मी सांगितलं, प्रत्येक गोष्टीला कंडिशन आहे. देवाच्या राज्यात, देवाच्या नियमात नियम आहेत. असं केल्यानेच असं होतं. जिथे नियम नाहीत ते सैतानाच्या गोष्टी असतात. जिथे काहीच नियम नाही, जसं पाहिजे तसं आपण करू, या सगळ्या गोष्टी सैतानापासून असतात. मग आता नियम काय? तर आपण त्या वचनात काय बघितलं, त्याने काय सांगितलं, हनोक देवासोबत चालत होता. या गोष्टीविषयी आपण बोलू, कारण तो हनोक जेव्हा देवासोबत चालत होता तेव्हाच तो उचलण्यात आला. मग देवासोबत चालणे काय, या गोष्टीविषयी आपण बोलू. प्रश्न विचारतो तुम्हाला, बायबलमध्ये लिहिलेला आहे, आपण तुमचे मित्र, दोघं मित्र, जोपर्यंत तुमची सहमती होत नाही तुम्ही सोबत चालू शकत ना, ओके नाही. जोपर्यंत तुमचं जुळतं तोपर्यंतच तुम्ही चालता. नवरा बायको सुद्धा एका घरात असले, ओके नाही, जेव्हा जर त्यांचं जुळलं नाही, त्यांच्या एकामेकाला पटणं नाही,
तर ते सोबत चालत नाही, त्यांच्यात मनमुटाव होतो. सांगण्याचं तात्पर्य, दोन व्यक्ती एकत्रित कधीच चालू शकत नाही जर त्यांचं एकामेकासोबत पटत नाही. ओके नाही. याच्याविषयी एक वचन बघू, लिहून ठेवा. आमोस 3:3. आमोस 3:3. दोन माणसाचे एकमत झाल्याशिवाय ते एकामेकांबरोबर चालू शकणार नाही. दोन माणसाचे एकमत झाल्याशिवाय ते चालू शकत नाही. आता इथं आपण देवाविषयी बोलत आहोत. आता कारण हनोकला उचलण्यातच यासाठी आले, कारण तो देवासोबत चालत होता. आणि आपण वचन बघतो, वचनातून सांगितलं की जोपर्यंत दोघांचं एकमत होत नाही तोपर्यंत ते चालू शकत नाही. आता इथे आपण देवासोबत चालण्याविषयी बोलत आहोत. आता देवाला खाली येऊन तुमच्या संग जे मत जे तुमचं आहे, कारण दोघांची सहमती असली पाहिजे, त्याला खाली उतरून का तू आमच्या संग सहमती कर, हे आपलं ध्येय आहे की आपल्याला तिथे जाऊन की तुझे जे वचन सांगतात त्याच्यासोबत मी सहमत होतो. कारण सहमतीशिवाय तुम्ही सोबत चालू शकत नाही. हो की नाही. कारण माणसाशी सहमत होण्यासाठी देव बदलत नाही, देवासोबत सहमत होण्यासाठी माणसाला बदलावं लागेल. या गोष्टी लक्षात असू द्या. तुम्ही सहमत नाही, तुम्ही देवा बरोबर नाही, तुम्हाला मरण आहे. देव तुमच्या पायरीवर येत नाही, तुम्हाला तिथे जावं लागेल. जो सहमत होतो तो त्याच्यासोबत चालतो, त्याला तो उचलतो. सोपी आहे, निर्णय आपला आहे. आणि असं कधीच होणार नाही जेव्हा मी म्हणतो मी देवासोबत चालतो, मी देवाचाच मुलगा आहे, पण मी सहमत नाही त्याच्यासोबत. जेव्हा तो म्हणतो की तू पापी आहे, नाही नाही नाही, हे नाही जमत मला. जोपर्यंत तुम्ही देवासोबत सहमत ना, तोपर्यंत तुम्ही त्याच्यासोबत चालू शकत ना. जो देवाने तुम्हाला शब्द दिला आहे, ज्याच्यात तो तुम्हाला सांगतो की आपली परिस्थिती काय आहे, जेव्हा तो देवाच्या वचनात मनुष्याविषयी सगळ्या गोष्टी सांगतो, तो ख्रिस्ती जीवन कसं जगलं पाहिजे हे सांगतो, त्याच्याविषयी जेव्हा तुम्ही सहमत नाही आणि आपण बोलतो आम्ही देवाचेच आहोत, आपण स्वतःला मूर्ख बनवतो. कारण दोन व्यक्ती सहमत असल्याशिवाय सोबत चालू शकत नाही. देव तुमच्यासाठी खाली येऊन सहमत होत नाही. तुम्हाला त्याच्या लेवलवर तो काय बोलतो, त्याचा शब्द काय आहे, त्याच्यावर सहमत व्हावं लागेल. आणि तेव्हा कुठं तुम्ही त्याच्या संगतीने चालू शकाल. आणि जेव्हा तुमचं सहमत त्याच्या वचनावर होईल, आणि तेव्हाच तो तुम्हाला उचलेल, तेव्हाच तो मरणातून तुम्हाला जीवनात घेऊन जाईल. वचनातून बघू आपण. ओके नाही. वचनातून आपण बघू की या सगळ्या गोष्टी. पण सहमती काय, ओके नाही, जसं मी तुम्हाला सांगितलं त्याच्या वचनाद्वारे. म्हणून सगळ्यात मोठी सहमती पहिले कळलं पाहिजे का हा देवाचा शब्द आहे, हा बायबल आहे, याच्यात जे म्हटलं ते होणारच आहे, हे त्याच्याविषयीची सहमती आहे. हा जो शब्द आहे हा मी वाचला पाहिजे, याच्यात जो म्हणतो ते खरं आहे. पहिली सहमती. सहमतीशिवाय तुम्ही चालू शकत नाही. हक्कही बनत नाही आपला बोलण्यासाठी का मी देवाचा आहो, मी देवासोबत चालतो. तुमचा हक्कही नाही, कारण तुम्ही सहमतच नाही त्याच्यासोबत, तो काय बोलतो तर. म्हणून पहिली का हा देवाचा शब्द आहे. दुसरा, जेव्हा तो सांगतो का तुम्ही पापी आहात, तुम्ही मरणार आहात, तुम्ही पापातच जन्मले आहात, सहमती का तू जे बोलतो ते बरोबर आहे, मी नाही, देवाचे शब्द सांगतात, तुम्हाला वचन दिलेले आहेत, सहमती. दुसरा की तुझा न्याय होणार आहे, जसा तू मरशील तुझा न्याय करेल आणि तुला मी दुसऱ्यांदा मारेल आणि मी तुला अनंताच्या आगेत टाकेल. सहमती असली पाहिजे का हे होणार आहे. सहमतीशिवाय चालू शकणार नाही. तिसरं की प्रभू येशू ख्रिस्त माझ्या पापासाठी या जगात आला की माझे पाप मी स्वतः फेडू शकत नाही, मी स्वतः पापी आहे, आणि त्याने आपली स्वर्गाची जागा सोडली, या पृथ्वीवर आला, यतोनात दुःख भोगितले, माझ्या पापासाठी तो क्रुसावर मेला, ते माझे पाप होते, त्या क्रुसावर त्याला चढवण्यात आलं, त्या क्रुसावर मी असलो पाहिजे. सहमती की असंच आहे.
विदाऊट सहमती तुम्ही चालू शकत नाही, तो तुम्हाला उचलणार नाही. सहमती की खऱ्या पश्चातापाने मी देवाचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतर मी असाच मरेल आणि नरकात जाईल. समोर येणे, त्याला बोलावणे, आपल्या तारणासाठी त्याला हाक मारणे की मला तू वाचव. सहमती, कारण तो बोलतो त्या शब्दात. सहमती नाही, तुम्ही देवासोबत चालत नाही. देवासोबत तुम्हाला चालत नाही, देव तुम्हाला उचलणार नाही. दोघं व्यक्ती सहमती झाल्याशिवाय एकत्रित चालू शकत नाही. जे शब्द वारंवार सांगितल्या जातात आणि जेव्हा यातल्या गोष्टी आपल्याला पटत नाही, कारण ज्या ज्या गोष्टी आपल्याला आवडतात त्या आपण घेतो, ज्या ज्या नाही आवडत त्या फेकतो, हे आपल्याला सहमती नाही, त्याचा विरोध दाखवतात. त्याचा विरोध दाखवतात. दोन व्यक्ती विरोध असताना सोबत चालू शकत नाही. प्रयत्न करा. एखादा मित्र तुमचा घ्या ज्याच्या संग तुमचं जुळत नाही, त्याच्या संग चालून बघा, 2 मिनिटं जमतं का? अशक्य आहे. तसंच तुमची सहमती जेव्हा जोपर्यंत देवासोबत होत नाही, तो तुम्हाला उचलणार नाही. त्याचे जे शब्द जे सांगतात की हे असं असं असलं पाहिजे, असंच घडलं पाहिजे, आणि जेव्हा आपण म्हणतो की नाही असं नाही, मलाही ठाऊक आहे की काय केलं पाहिजे, मीही काही कमी नाही, आणि तेव्हा काय करतो, आपल्याला असं वाटतं की जो व्यक्ती जो बोलत आहे त्याचा आपण विरोध करतो. हे मूर्खपणा आहे. जो व्यक्ती जो बोलतो तो स्वतःच्या अधिकाराने कधीच बोलत नाही. कमीत कमी या वचनात किंवा या संदेशादरम्यान जेव्हा तुम्ही जोडता, मी कुठल्याच माझ्या स्वतःच्या अधिकाराने जुळत नाही किंवा बोलत नाही, हा देवाचा शब्द आहे जो तुम्हाला सांगितला जातो. जेव्हा तुम्हाला हे कळेल तेव्हा तुम्ही हे लक्षात ठेवा की मी याचा विरोध नाही, मी त्याचा विरोध करतो ज्याने तो शब्द तुमच्यासाठी दिलेला आहे. आपण त्याचा विरोध करतो की तुझ्या संग मी सहमत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही माझ्या संग सहमत नसता, तुम्ही माझं काय आहे, मी तर भिकारी आहे, मला जीवनाची भाकर भेटली, मी दुसऱ्यांना सांगतो की अरे इथं जा. सहमत नसेल तर तुम्ही चालू शकत ना, तुम्ही चालत ना, तर तुम्हाला तो उचलणार नाही. तुम्हाला तो उचलणार नाही म्हणजे तुमचं मरण आहे. आणि हे प्रत्येक व्यक्तीसाठी. जोपर्यंत दोघं सहमत नाही, तोपर्यंत त्याचे वचन जो तो बोलतो की तुला पश्चातापाने माझा स्वीकार करावा लागेल, तुला तुझ्या सगळ्या पापापासून तुला दूर जावं लागेल, तुला आपल्या तारणासाठी मला हाक मारावी लागेल, तुझं हृदय त्या गोष्टीसाठी रेडी असलं पाहिजे. कारण मी तुझं अंतःकरण बघतो, तुझे शब्द बघत नाही तू काय करून आला. कारण जर शब्दानं कोणी तारला गेला असतं तर मुक्याचं काय झालं असतं, काय की नाही, तो बोलूच शकत नाही. मग काय त्याला सरळ टाकून देणार का? नाही. हृदय बघतो, प्रत्येकाचं हृदय बघतो की ते रेडी आहे का. आणि जेव्हा ते रेडी असतं, तो सहमत असतो की हा तुझा शब्द आहे, हा सांगतो की एकही खरा नाही, हा तुझा शब्द आहे, तो सांगतो की आम्ही सगळे पापी आहे, हा तुझा शब्द आहे, तो सांगतो की आम्ही सगळे मरणार आहोत, हा तुझा शब्द आहे की देवाने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की जो कोणी त्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. आणि मी जर असाच मेलो आणि तुझा स्वीकार मी खऱ्या अंतःकरणाने केला नाही तर मी मरेल. सहमती. आणि जेव्हा तुमची सहमती त्याच्यासोबत होईल, तो तुम्हाला उचलेल. दोन व्यक्ती सहमती झाल्यासोबत शिवाय एकत्र चालू शकणार नाही. हनोकची सहमती होती, देवाने त्याला उचललं. त्याचे आई वडील बहीण भाऊ त्यांची सहमती नव्हती, त्या प्रत्येकाने मरण बघितलं. आणि या जगातला प्रत्येक व्यक्ती मरण बघेल. जर तुम्ही देवाच्या शब्दासोबत तुमची सहमती नसेल, तुम्ही त्याच्यासोबत चालतच ना. तुम्ही चालत ना, तुम्ही त्याला आनंदित करत ना. तुम्ही आनंदित करत ना, तो तुम्हाला उचलणार नाही. पण जर तुम्ही त्याच्यासोबत सहमत असाल, तुम्ही त्याला हाक माराल, प्रभू मला तू वाचव, मला कळलं की तुझ्या संग मी जर सहमत नाही तर मी मरणात जाईल, मी कधीच उचलल्या जाणार नाही. माझी इच्छा आहे
की प्रभू मी मरणातून जीवनात गेलो पाहिजे, मला माझं पापी जीवन बदलणं आहे, माझ्या हृदयात ये माझ्या प्रभू, माझी तू क्षमा कर माझ्या तारणाऱ्या, मी माझा तारणारा म्हणून तुला स्वीकारतो, ते माझे पाप होते. ही सहमती जोपर्यंत कोणाचीच होत नाही तोपर्यंत तुम्ही काही करून घ्या, कुठलाही व्यक्ती काही करून घ्या, त्याचं दोनदा मरण अटळ आहे. पहिलं मरण जेव्हा तो शरीर सोडतो, दुसरं मरण जेव्हा न्यायाच्या दिवशी तो त्याला पुन्हा उठवतो, शरीरासोबत उचलतो, तो डोळ्यासमोर उभा करतो, त्याला पटवून देतो की तू तुझ्या लाईफ वर्षभर तुझ्या जीवनात तू काय काय केलं, आणि त्याच्याविषयी त्याला शिक्षा टेकतो आणि त्याला त्या जगजगत्या आगीत तो टाकतो जिथं सैतान त्याला टाकलेला आहे. आणि अनंताचं मरण, मनुष्य मरत नाही. हे तुम्हाला मी आधीही सांगितलं की असं होत नाही की अरे संपलं, जाऊ दे आता काय राहिलं. नाही, इतकं सोपी असतं तर देवाने आपला एकुलता एक पुत्र तुमच्यासाठी दिला नसता. त्यानं आपला पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी दिला, कारण हे मरण जे आहे, जे अनंताचं आहे, ते सोपी नाही. त्याच्यातून तुम्ही आणि मी बचावल्या जावो यासाठी त्याने आपला पुत्र दिला. आणि जेव्हा तुम्ही हे स्वीकारता, जेव्हा त्याला आपल्या हृदयात बोलावता, जेव्हा योहान 14:15 म्हणतं, जर तुम्ही माझ्यावर प्रीती करत असाल तर ज्या आज्ञा मी करतो त्या तुम्ही पाळाल. आणि हे वचन कलीसकलासपत्र 1:13 म्हणतं, देवाने अंधाराच्या अधिपतीपासून आमची सुटका केली आणि त्याचा प्रिय पुत्राच्या राज्यात आणले, तो तुम्हाला त्याच्या राज्यात घेऊन जाईल, कारण तुम्ही सहमती होता त्याच्यासोबत. जेव्हा या पृथ्वीवर होते, जेव्हा हा क्षणिक वेळ होता, जेव्हा तुम्हाला वाटतं की मरण तर कधीतरी येईल, बघू आपण तेव्हा जमते काय, तर तेव्हा बघू देवासोबत माझं सरळ करता येईल मला, नाही तर मी त्याचा विरोध करतो. हो, घरी मी क्रॉस लावतो, पण हृदयात मी त्याच्या सगळ्या गोष्टीचा विरोध करतो. हे जेव्हा हा जो छोटासा पिरियड आहे, वाफेसारखं जीवन आहे, एक दिवस न्यूज येतं, मनुष्य गायब होतो, निघून जातो. तो वेळ संपला, तो वेळ काय झालं, संपला. आता काही पश्चातापाची गरज नाही. आता अनंतासाठी पश्चाताप करतो मनुष्य. पश्चाताप हा जो आहे, हा मनुष्य असा कधीच होणार नाही, तो करणार नाही. फरक हे आहे, कधी करता. या पृथ्वीवर असताना तुम्ही त्याचा स्वीकार करता, कारण काय सांगतो वचन, जगातला प्रत्येक घुटना टेकेल आणि प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारेल. प्रत्येक घुटना. फरक आहे तुम्ही कुठं केलं. जो समजदार आहे तो जिवंत असताना करेल. नरकातही लोक घुटणं टेकतील, त्याला मानतील, त्याला स्वीकारतील. फरक एवढा आहे की ते नरकात आहेत. आजच वेळ आहे म्हणून परमेश्वर सदैव म्हणतो तारणाची की मला स्वीकारा. म्हणून तो म्हणतो की मला हाक मारा. जो पूर्ण अंतःकरणाने मला हाक मारतो त्याला मी बचावतो, आणि ज्याला मी बचावतो त्याला मरणातून मी जीवनात घेऊन जातो. योहान 5:24 म्हणतं, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. तुमची जर सहमती असेल, जेव्हा तुम्ही देवाला बोलावता आपल्या तारणासाठी, त्याचे वचन तुमच्या हृदयात कार्य करतात, त्याला तुम्ही बोलावता, तुम्ही त्याला सहमत होता की तो जेव्हा तो म्हणतो की आपण पापी आहोत, आणि तेव्हा तुम्ही देवासोबत चालता. आणि काय वचन आहे, पुन्हा तुमच्यासाठी वाचतो आणि आपण इथे थांबू. योहान 5:24, मी तुम्हाला खरे तेच सांगतो, जो माझे ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्यावर विश्वास ठेवतो त्याला अनंत काळचे जीवन मिळेल. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. त्याला दोषी ठरविले जाणार नाही. किती सोपी आहे ना तारण, आहे की नाही. अनंत काळचं जीवन भेटण्यासाठी तुम्हाला काहीच करायची गरज नाही, तर त्याने जे केलं ते स्वीकारणे, आपली वस्तुस्थिती स्वीकारणे की मी काय आहे, मी मरणार आहे, त्याच्या वचनासोबत सहमत असणे की एकही चांगला नाही, प्रत्येक जण पापी आहे, पापाचे वेतन मरण आहे आणि प्रभू येशूमध्ये जीवन दान आहे. या गोष्टी जेव्हा तुम्हाला सांगितल्या जातात
त्या तुमच्या हृदयात उतरतात, तुम्ही सहमत होता, माझ्या संग नाही. खूप लोकांना वाटतं की मी याचाच विरोध करतो, माझ्या संग नाही. देवाच्या वचनासोबत जेव्हा तुम्ही सहमत होता आणि त्याला तारण्यासाठी, त्याला आपल्या उद्धारासाठी आवाज देता, प्रभू मला बचाव माझ्या राजा, मी तुझ्यासोबत आजपर्यंत सहमत नव्हतो, आज मी सहमती आहे, माझ्या हृदयात ये माझ्या येशू मला बचाव. तेव्हा तुम्ही सहमत होता, तो तुमच्यामध्ये येतो, तो तुम्हाला त्याच्या परिवारात घेतो आणि वचन सांगतं त्याला दोषी ठरवले जाणार नाही. म्हणतो तुला मी दोषी ठरवल्या जाणार नाही, कारण तुझ्या सगळ्या पापांची फेड मी स्वतः केलेली आहे. माझं पवित्र रक्त जे मी तुझ्यासाठी सांडविलं, त्याच्यासाठी मी तुझी सगळी फेड केलेली आहे. तू दोषी ठरवल्या जाणार नाही, माझे मुलं दोषी ठरवल्या जाणार नाही, तर त्याने मरणातून निघून जीवनात प्रवेश केला आहे. तसा हनोकला उचलण्यात आलं, तसे जे त्याच्यासोबत चालतात, ज्याची सहमती त्याच्यासोबत असते, तसेच त्याच्यासोबत चालणारे ते मरणातून जीवनात जातात. प्रश्न आज आपला आहे की आपण सहमत आहो का? त्याच्या वचनासोबत सहमत आहो का? जो बोलतो तो सहमत आहो का? आणि जर आपण आहो, तर देवाला आपण कधी आपल्या जीवनात, खऱ्या आपल्या अंतःकरणात देवाला कधी आपल्या उद्धारासाठी, तारणासाठी बोलावलं का? आपल्या जीवनात असा एक क्षण झाला का की जेव्हा आपण सहमती दर्शवली आणि त्याला बोलावलं, त्याला क्षमा मागितली, परमेश्वरा माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये, मला बचाव, मी आतापर्यंत असहमत होतो, आज मला कळलं की मला तुझी गरज आहे. तुम्ही त्याला कधी हाक मारली का? खरं अंतःकरणाने उघडलं का? आणि देवाने तुम्हाला तुमच्या पापाविषयी तुम्हाला दाखवून दिलं का? आणि तेव्हा तुम्ही तो क्रूस धरला का? आणि त्याला तुम्ही क्षमा मागितली का? तेव्हा कुठं तुमची सहमती होते, तुम्ही त्याच्यासोबत चालता आणि तो तुम्हाला मरणातून जीवनात घेऊन जाईल. नाही तर मरण आहे. पण सुंदर गोष्ट ही आहे की आपण सगळे हे वचन आज ऐकत आहोत. तुम्हाला सत्य कळलं असेल, सगळ्या सोपी शब्दात मी सांगितलेलं आहे, देवाचं वचन आहे, याच्याविषयीच आपण प्रार्थना केली आणि त्याने बघा ही प्रार्थना ऐकली का हा शब्द इतक्या सुंदररित्या तुम्हाला प्रत्येकाला सोप्या रीती समजवण्यात आला. पण गरज आहे आपल्या डिसिजनची आता, की आपण खऱ्या अंतःकरणाने त्याला कधी बोलावलं आहे का? त्याच्यासोबत आपण सहमत झालो आहो का? आणि जर नसेल तर काही हरकत नाही, आजही वेळ आहे की प्रभू माझी क्षमा कर. जेव्हा एक लहानशी प्रार्थना तुम्ही करता, जसं मी तुम्हाला सांगितलं, तुमच्या मुखाने तुम्ही तारल्या जात ना, वचन सांगतं हृदयाने तो देवाचा स्वीकार करतो की मला गरज आहे माझ्या येशू, माझ्या हृदयात ये माझ्या प्रभू, माझी क्षमा कर माझ्या राजा. आपलं अंतःकरण देवासोबत उघडा. ते एक मुवमेंट असतं, ते एक क्षण असतो जेव्हा हा शब्द तुम्हाला कळतं, ती सुवार्ता तुमच्या हृदयात उतरते आणि तुम्ही तारला जाता. जर आज तुमचं हृदय रेडी असेल, तुम्हाला मेसेज कळलं असेल, म्हणा प्रभू माझी क्षमा कर, माझ्या हृदयात ये माझ्या राजा, मला कळलं की मी पापी आहे, तू माझ्यासाठी तू मेलास, तुझ्या सगळ्या शब्दांसाठी मी सहमत आहे, माझी क्षमा कर माझ्या येशू. लक्षात ठेवा, तारण फक्त येशू नावात आहे, कुठल्याच गोष्टीत नाही, कुठल्याच वस्तूत नाही, कुठल्याच व्यक्तीत नाही, कुठल्याच क्रियेत नाही, कुठल्याच कृतीत नाही. तारण फक्त येशू मध्ये आहे. आणि जेव्हा तुम्ही त्याच्या नावाला पुकारता, त्याचे वचन सांगतो, जोही मला पुकारतो पूर्ण अंतःकरणातून त्याला मी सापडतो. तो तुमच्या हृदयात येईल, तुम्हाला तो बचावेल आणि तुम्ही मरणातून जीवनात जाल. देव तुम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू, आपलं लक्ष देवाकडे लावू. तुमच्यातला कोणीही ज्याला असं वाटते की मला या गोष्टीची गरज आहे, मला देवासोबत सहमत होण्याची गरज आहे, मला देवाला बोलावण्याची गरज आहे माझ्या हृदयात, तर मी एक लहानशी प्रार्थना खऱ्या अंतःकरणाने देवाला करा. बघा, कुठलेच मोठे शब्द आणि कुठल्याच गोष्टी तारत नाही, तर तुमचं अंतःकरण जेव्हा त्याच्यासाठी रेडी आहे, तो तुम्हाला सगळ्या गोष्टी पटवून देईल. तो सगळं तुमच्या हृदयात उतरेल, तुम्हाला समजेल जेव्हा खऱ्या अंतःकरणाने तुम्ही त्याला बोलवाल. आपण प्रार्थना करू. हालेलुया. धन्यवाद मानतो गौरव पित्या, धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी माझ्या येशू. प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकासाठी, त्यांचे हृदय तू उघड माझ्या राजा, तू प्रत्येकाचं हृदय तू जाणतोस. इथे जमलेल्या प्रत्येकाचं मन तुझ्या हाती सोपवितो. आणि परमेश्वरा, जर यातला कोणीही तुझ्यासोबत कधी सहमत झाला नसेल, त्याने कधीही तुला पुकारलं नसेल,
त्याला परमेश्वरा तू संधी तू दे माझ्या राजा, की त्याने प्रभू तुला हाक मारावी परमेश्वरा, स्वतःच्या तारणासाठी, स्वतःला बचावण्यासाठी माझ्या राजा. कारण तुझे शब्द सांगतात की एकही खरा नाही, सगळे पापी आहे, सगळ्यांनी पाप केलं आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहेत. आणि परमेश्वरा या सगळ्या गोष्टी त्यांना समजू दे माझ्या राजा, की कुठल्याच गोष्टीत तारण नाही, तर फक्त तुझ्या नावात तू आहे. आणि होय प्रभू, जेव्हा आम्ही पुकारतो तुझ्या नावाला की प्रभू माझी क्षमा कर माझ्या येशू, माझ्या हृदयात ये माझ्या परमेश्वरा, माझी क्षमा कर, मी तुला माझा वैयक्तिक तारणारा म्हणून स्वीकारतो. ही लहानशी प्रार्थना जेव्हा आपण खऱ्या अंतःकरणाने करतो, माझ्या परमेश्वरा तू इतका प्रेमळ आणि दयावान आहे की तू प्रत्येकाची क्षमा करतो. इथे जमलेल्या प्रत्येकाला तुझ्या हाती सोपवतो माझ्या येशू. धन्यवाद मानतो जे आमच्यासाठी तू केलं, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, धन्यवाद मानतो परमेश्वरा जे तुझ्यामध्ये अनंतचा जीवन आम्हाला आहे माझ्या येशू. धन्यवाद मानतो माझं जीवन बदलण्यासाठी, धन्यवाद मानतो आजच्या वचनाचा उलगडा करण्यासाठी, धन्यवाद मानतो सगळ्या गोष्टीसाठी. गौरवितो तुला माझ्या येशू पुन्हा एकदा. आणि प्रार्थना प्रभू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड.